BA सेकंड इयर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. इतिहास या विषयासाठी DSC 8 हा जो पेपर आहे त्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्सेस: टू अंडरस्टँड इव्हेंट्स involve information in modern Maharashtra. Second, to study contribution of various social reformers in modern Maharashtra. Number 3, evaluate role of social reformation organization in modern Maharashtra. अशा प्रकारे महाराष्ट्रामधल्या या महाराष्ट्राची तोंड ओळख करून घेणे हा महत्त्वपूर्ण उद्देश इथे असलेला आपल्याला पाहायला मिळतो की महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये जे काही समाज सुधारक होते त्यांचं जे काही योगदान आहे या योगदानाचा अभ्यास करणे, त्याचबरोबर त्यांची भूमिका काय होती, त्यांचं त्यामागचं ध्येय धोरण काय होतं आणि कशा प्रकारे त्यांनी या महाराष्ट्राला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न केला. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ह्या तत्वाची रुजवणी केली या संदर्भातली माहिती आपल्याला या इतिहासामधून पाहायला मिळेल. कोर्सेस आउटकम्स: आफ्टर कंप्लीशन ऑफ द कोर्स स्टुडंट will be able to development comprehensive understanding about formation of modern Maharashtra. Second, to develop skill of writing and giving speeches about socio-religious movement in modern Maharashtra. Third, to sanitize about historical places regarding formation of modern Maharashtra. अशा प्रकारे हे क्यूज कोर्स आउटकम्स आहेत. हा सुद्धा पेपर 3 घटकामध्ये 3 युनिटमध्ये मांडलेला आहे. त्यामधले सुरुवातीचे 2 जे युनिट आहे ते थेरी आहेत आणि तिसरं युनिट जे आहे ते तिसरं युनिट हे प्रॅक्टिकलसाठी आहे. आता पहिल्या युनिटमधलं जे प्रकरणाचं नाव आहे ते अशा प्रकारे आहे: फॉर्मेशन ऑफ मॉडर्न महाराष्ट्र. फॉर्मेशन ऑफ मॉडर्न महाराष्ट्र त्यामधलं उपघटक जो आहे ए तो असा आहे: महाराष्ट्र इन colonial period, socio-political conditions. वसाहतकालीन महाराष्ट्राची राजकीय व सामाजिक परिस्थिती हा पहिला उपघटक आहे. बी दुसरा जो आहे हैदराबाद मुक्ती संग्राम. दुसरा जो घटक ठेवण्यात आलेला आहे तो आहे हैदराबाद मुक्ती संग्राम. आणि त्यामध्ये शी जे आहे तिसरा उपघटक तो आहे संयुक्त महाराष्ट्र मूवमेंट अँड फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र 1960. अशा प्रकारे संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा
या पहिल्या युनिटमध्ये तिसरा उपघटक ठेवण्यात आलेला आहे. दुसरं जे युनिट आहे त्यामध्ये त्या युनिटचं नाव आहे सोशिओ रिलिजियस मुवमेंट इन मॉडर्न महाराष्ट्र. अशा प्रकारे सामाजिक धार्मिक चळवळी, आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक चळवळी, त्यामधले उपघटक ABC जे आहेत. ए आहे प्रार्थना समाज आणि सेकंड आर्य समाज. प्रार्थना समाज ज्या समाजानं आपण पाहतो की या समाजाला विषमतेतून समतेकडे, बंधुतेकडे, न्यायाकडे नेण्याचा प्रयत्न केला, तो प्रार्थना समाज आणि आर्य समाज ह्याबद्दल माहिती या पहिल्या उपघटकामध्ये आहे. बी सोशियल रिफॉर्मर्स. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले अँड छत्रपती शाहू महाराज. या उपघटकामध्ये जे रिफॉर्मर्स आहेत त्यामध्ये आपण पाहतो की समाजसुधारक आहे, ज्याला महाराष्ट्राचे आधुनिक समाजसुधारक म्हटलेले आहेत, ते महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि आद्य आरक्षणाचे जनक थोर असे राजे, ज्यांनी आपल्या राज्यामध्ये सर्वत्र न्यायाचं, समानतेचं आणि बंधुतेचं ऐक्य घडवून आणलं, असे शाहू महाराज. या संदर्भातली चर्चा आपल्याला या उपघटकामध्ये करायची आहे. आणि शी जो आहे उपघटक त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड सिव्हिल राईट मुवमेंट्स इन महाराष्ट्र. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सिव्हिल राईट मुवमेंट जी आहे, बाबासाहेबांचं कार्य आणि सिव्हिल राईट मुवमेंट याबद्दलची माहिती आपल्याला या तिसऱ्या उपघटकामध्ये करावायची आहे. तिसरं जे युनिट ठेवलेलं आहे ते तिसरं युनिट म्हणजे आपण पाहतो की प्रॅक्टिकल वर्क आहे. आणि हे 3 स्वरूपाची यशे लिहिणं आहे तुम्हाला अभ्यास केल्यानंतर. त्यामधलं हे जे उपघटक आहे, रिपोर्ट रायटिंग रिगार्डिंग एनालायझिंग द वर्क सोशियल रिफॉर्मर्स ऑफ पिरियड ऑफ गिवन स्टडी. अशा प्रकारे थोडक्यामध्ये ब्रीफमध्ये त्यांच्याबद्दल, रिफॉर्मरबद्दल माहिती लिहून काढावायची आहे. बी जो उपघटक आहे प्रॅक्टिकलमध्ये कलेक्टिंग अँड इंटरप्रेटिंग रायटिंग ॲज स्पीचेस ऑफ एफोरसेड सोशियल रिफॉर्मर्स. अशा प्रकारे समाजसुधारकांची चरित्र आणि त्यांची भाषणं यामधली स्फूर्ती विद्यार्थ्यांना तिथं रुजू होण्यासोबत असताना ती लिहून काढावायची आहे. आणि जो सी उपघटक आहे टू राईट ऑन इव्हेंट्स इन्व्हॉल्व इन मुवमेंट्स इन्फॉर्मेशन ऑफ मॉडर्न महाराष्ट्र. अशा प्रकारे एक निबंध लिहायचा आहे. तो कोणता? तर आधुनिक महाराष्ट्रामधील चळवळी ही माहिती देण्याचा जो अभ्यासलेला भाग आहे त्याबद्दल अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हे प्रॅक्टिकलचे 3 उपघटक ठेवलेले आहेत. BA सेकंडरीसाठी हा जो पेपर आहे आधुनिक महाराष्ट्र अतिशय महत्त्वपूर्ण पेपर आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये या देशाची भावी नागरिक सुज्ञ नागरिक घडावीत हा एकूणच या पेपरचा उद्देश आहे. आणि त्या माध्यमातून आपण पाहतो की हा सिलेबस
इथे ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो.